नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत अमय कळेकरसह आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास. मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार करण्यात येणार आहे. आपल्याला अधिक मंत्रिपदे मिळावीत असे महायुतीतील तिन्ही घटक पक्षांना वाटते. 91व्या घटनादुरुस्तीनुसार लोकसभा अथवा विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% मर्यादेतच मंत्र्यांची संख्या मर्यादित ठेवावी लागते. यानुसार राज्यात मुख्यमंत्र्यांसह 43 मंत्रीच होऊ शकतात. तर मित्रांनो, आता प्रश्न असा उपस्थित होतो की मंत्र्यांच्या संख्येवर बंधने का आहेत? तर मित्रांनो, 2003 मध्ये करण्यात आलेल्या 91व्या घटनादुरुस्तीनुसार मंत्र्यांच्या संख्येवर बंधने घालण्यात आली. तत्पूर्वी स्वातंत्र्यापासून केंद्र व राज्यामध्ये मंत्र्यांच्या संख्येवर कोणतीही बंधने नव्हती. आमदारांची नाराजी दूर करण्याकरता जम्बो मंत्रिमंडळ करण्याची परंपराच पडली होती. उत्तर प्रदेशात मायावती यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात तब्बल 79 मंत्री होते. तसेच उत्तर प्रदेशातच भाजपचे मुख्यमंत्री रामप्रकाश गुप्ता यांच्या मंत्रिमंडळात 80 पेक्षा अधिक मंत्र्यांचा समावेश होता. एकदा एक राज्यमंत्री काही कामानिमित्त गुप्ता यांच्या दालनात गेले असता मुख्यमंत्र्यांनी त्यांना ओळखलेच नव्हते असा किस्सा तेव्हा गाजला होता. महाराष्ट्रातही विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये 1999 मध्ये 60 पेक्षा अधिक मंत्र्यांचा समावेश करण्यात आला होता. मंत्र्यांच्या वारेमाप संख्येवर बंधन घालण्याची मागणी तेव्हा करण्यात आली होती. यानुसार 2003 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने उपाय योजले होते. या घटनादुरुस्तीमुळे राज्यात 43 मंत्र्यांची संख्या मर्यादित झाली आहे. आता मित्रांनो, मंत्र्यांच्या संख्येवर बंधने घालण्याची पार्श्वभूमी नेमकी काय आहे? तर मित्रांनो, विविध राज्यांमध्ये राजकीय फायद्यासाठी मंत्र्यांची संख्या वारेमाप वाढविण्यात आली. यातून राज्यांच्या तिजोरीवर खर्च वाढला होता. न्यायमूर्ती वेंकट चल्लय्या यांच्या नेतृत्वाखालील आयोगाने मंत्र्यांची संख्या एकूण सभागृह सदस्यांच्या 10% असावी अशी शिफारस केली होती. आयोगाचा अहवाल तत्कालीन वाजपेयी सरकारने स्वीकारला होता. पण मंत्र्यांची संख्या 10% 15% करावी असा निर्णय घेतला. त्यानुसार 2003 मध्ये 91वी घटनादुरुस्ती करण्यात आली. यात एकूण सदस्य संख्येच्या 15% मंत्र्यांची संख्या निश्चित करण्यात आली. तेव्हापासून मंत्र्यांच्या संख्येवर बंधने आली. मंत्र्यांच्या संख्येवर बंधने आल्याने जम्बो मंत्रिमंडळ तयार करण्याच्या राजकीय पक्षांच्या योजनांना खीळ बसली. काठावर बहुमत असलेल्या किंवा आघाडी सरकारचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्र्यांची पंचायत झाली. सरसकट सर्व आमदारांना खुश करता येत नसल्याने नेतृत्व करणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. मित्रांनो, राज्यात या मंत्र्यांच्या संख्येवरून कोणता वाद आहे? तर मित्रांनो, 1999 मध्ये विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन झाले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, जनता दल अशा विविध पक्षांना सामावून घेण्यात आले होते. मंत्रिमंडळाचे आकारमान हे 60 पेक्षा अधिक मंत्र्यांचे होते. मंत्र्यांच्या संख्येवरून राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली होती. मंत्र्यांच्या संख्येवरून वाद निर्माण होताच शेवटी 6 मंत्र्यांना वगळण्याचा निर्णय घेण्यात आला व त्यानंतरच सरकारचा कार्यभार सुरू झाला होता. मंत्र्यांच्या संख्येवर बंधने येताच त्यावरती पळवाट काढणे सुरू झाले. मित्रांनो, मंत्र्यांची संख्या एकूण सदस्य संख्येच्या 15% करण्यात आल्यावर राजकीय नेत्यांनी पळवाट काढली. आमदारांची संसदीय सचिवपदी नियुक्ती करून त्यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा देण्याचे प्रकार झाले होते. संसदीय सचिव नेमण्याची तरतूद 1951 मध्ये करण्यात आली होती. मंत्र्यांना संसद किंवा विधिमंडळाच्या कामकाजात मदत करणे ही संसदीय सचिवांची जबाबदारी असते. विविध राज्यांमध्ये संसदीय सचिव नेमण्यात आले होते. नाराज आमदारांची सोय लावण्याचा हा प्रकार होता. पण कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान आदी राज्यांमध्ये नेमण्यात आलेल्या संसदीय सचिवांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या. हिमाचल प्रदेशमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 6 संसदीय सचिवांची नियुक्ती अशाच प्रकारे न्यायालयाने रद्द केली होती. मंत्र्यांच्या संख्येवर मर्यादा आल्यावर पळवाट काढण्याची राज्यकर्त्यांची खेळी यशस्वी होऊ शकलेली नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.